सर्वप्रथम खूप सुंदर आयोजन केल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानू इच्छितो, अभिनंदन करू इच्छितो। मी पण जेव्हा पहिल्यांदा मला या स्पर्धेबद्दल माहीत पडला तरी मला पण असं वाटलं नव्हतं की एखादी शासकीय स्पर्धा जगात महाराष्ट्रात एवढा मोठा असू शकते का। जसं मॅडमने त्याच्या भाषणात सांगितलं की टॉप 10 मध्ये ही स्पर्धा महाराष्ट्रात एकात्मिक स्पर्धामध्ये येते। आणि आता पण जेव्हा आम्ही सगळे अर्ज मागितले तेव्हा आम्हाला जवळजवळ 80 अर्ज कोण महाराष्ट्रभरातून आले आणि त्यापैकी आम्हाला पहिल्यांदाच मी तर माझ्या शासकीय कार्यकालात बघतोय की पहिल्यांदा आम्हाला भेट करावं लागतं की एनसीने फक्त 25 लोकांना आम्ही इकडे मंच उपस्थित करून देऊ शकतो। आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की किती चांगली दर्जेदार नाटक इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण 80 लोक इच्छुक होते पण त्यापैकी की फक्त 25 ला इकडे आम्ही वेळ आणि जागा देण्यामध्ये समर्थ झालेलो आहोत। तर खूप सुंदर नाटक इकडे आता ऑलरेडी 2 नाटक झाले आहे आणि खूप सुंदर नाटक 25 नाटक 3 दिवसामध्ये इकडे दाखवले जाणार आहे। सांगलीकरांना मला वाटतं आज जे प्रेसच्या माध्यमाने मला ऐकणार आहे त्यांना मी आवाहन करू इच्छितो की खूप सुंदर नाटक इकडे सगळे आपले प्रदर्शित होणार आहे आणि त्यामध्ये एंट्री फी सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने कुठली काढली जाणार नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन त्या नाटकाचा लाभ घ्यावा। आणि प्रत्येक नाटक काही ना काही आपल्या जीवनाच्या मोलावर आधारित असतो आणि ताईने पण सांगितलं की एखादा नाटक इथून कदाचित आपल्याला टीव्ही वर सुद्धा बघावा मिळू शकते। तर त्याप्रमाणे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन इकडे नाटक बघण्याचा लाभ घ्यावा आणि सोबतच जे आपले सगळे प्रदर्शक आहेत त्यांना सुद्धा स्पर्धा भरवतोय। मधल्या कोरोनाच्या काळातच आपण ह्या स्पर्धा भरवल्या होत्या आणि मिरजेमध्ये ह्या स्पर्धा होत होत्या पण ह्या वेळेला आपल्या सांगलीच्या लोकांची मागणी होती की आपण ह्या वेळेला इथे भरवूया। त्यामुळे मी आपल्या महापालिकेच्या सर्वच आपले आयुक्त असतील तर त्यांचं मनापासून आभार मानते की ह्या स्पर्धांसाठी नेहमीच महापालिका नेहमीच प्रोत्साहन देते। आपल्या इथे सांगली नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते आणि मदन भाऊंचं तुम्हाला माहितीच होतं की त्यांनी कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय सर्वच क्षेत्रात त्यांचं योगदान होतं आणि सांगलीच्या सर्वच खेळाडूंना असू दे कलाकारांना असू दे नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलं। त्यामुळे त्यांच्या नावाची ही जी मदन भाऊ महाकरंडक आपण एकांकिका स्पर्धा भरवतो तर त्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। आणि आपल्या इथे आपल्याला माहितीच आहे की सगळ्या जिल्ह्यातनं जे राज्यस्तरीय स्पर्धा आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणचे जे जे कलाकार इथे आलेले आहेत तर त्यांना एक चांगलं व्यासपीठ आपण मिळवून देत आहोत आणि त्यातून आम्ही नवीन कलाकार घडले जातात। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण सिरियल बघतो आणि त्याच्यात आपली कलेक्टर आमची कलेक्टर ही जी कलाकार होती तर ती आपल्या इथे तिला बक्षीस मिळालं होतं आणि आता तिने नाव कमवलेलं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण सिरियल बघतो त्यामध्ये सांगलीचे बरेच कलाकार आहेत तर ते आपलं नाव कमवत आहेत। त्यामुळेच ही एकांकिका स्पर्धेत अनेक कलाकार निर्माण होतील व सांगलीचं नाव उज्ज्वल करतील असं मला आशा वाटते।